नमस्कार. विचार शृंखला आमुचा देव विठ्ठल भाग 3. पंढरपूर हे सकल संतांचं माहेर आहे. कारण या पंढरपुरी त्यांना त्यांची विठाई माऊली भेटते. चंद्रभागा या बहिणीची आणि पुंडलिक या भावाची भेट या पंढरीतच होते. 28 युगांहून अधिक काळ विठाई माऊली आपल्या भक्तांची वाट बघत त्यांच्यावर मायेची शाल पांघरण्यासाठी या विटेवर उभी आहे. ही माऊली अति प्रेमाने आपल्या भक्तांना सांगते की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. या सावळ्या सुंदर मनोहर रूपाला विठुरायाला एवढी लोकप्रियता का मिळाली असेल? याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्या या विठू माऊलीचा सहज सुंदर असलेला साधेपणा भक्त भाविकांना मनापासून भावतो. विठू माऊली तुमच्या आमच्यासारखी अगदीच साधी आहे. या माऊलीला रोज पंचपक्वान्न लागत नाही. भक्तांनी दाखवलेला साधा नैवेद्यच तिला आवडतो. तिच्या पूजेसाठी, उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडांची अपेक्षा नाही आहे. सोहळ्या ओळ्याचीही आवश्यकता नाही. भक्तांच्या अडीअडचणीला, त्यांच्या मदतीला धावणं हे तिचं ब्रीद आहे. आपल्या कर्तव्यात ही प्रेमळ माऊली कधीही चुकत नाही. ती कधी रागवत नाही, रुसत नाही. आमची विठू माऊली अशी अगदी साधी भोळी आहे. ही विठू माऊली पंढरपुरी आहे. पंढरपूर या तीर्थक्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंढरपूरला तीर्थराज असं म्हणतात. एकदा कार्तिक स्वामी ऋषीगणांसह कैलासावर गेले. भगवान शंकराला ते असं म्हणाले की निर्दोष तीर्थक्षेत्र कुठलं? प्रत्येक तीर्थक्षेत्रात काही ना काहीतरी न्यून आहे. भगवान शंकर असं म्हणाले, सकाळ संध्याकाळ मी आणि पार्वती ज्याचं नाव जपतो, देवसुद्धा झाडांच्या रूपाने जिथे राहतात, ते पंढरपूर सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये श्रेष्ठ आहे. रोज माध्यांनी सगळी तीर्थस्थानं चंद्रभागेत सुस्नात होतात आणि विठूचरणी ती नतमस्तक होतात. असं सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर. अशा या पंढरपूरचा आणि पंढरीनाथाचा महिमा आपल्या संतांनी मुक्त कंठाने गायला आहे. पंढरपुरीचा विठ्ठल म्हणजे आपल्या सगळ्या संतांचं प्राणसर्वस्व आहे. या विठ्ठलचरणी सगळं सुख आहे ही त्यांची अनुभूती आणि म्हणून दृढ श्रद्धा आहे. आपल्या सगळ्या संतांनी खऱ्या अर्थाने विठ्ठल जागवला. विठ्ठल जागवणं म्हणजे त्याची निरपेक्ष मनाने भक्ती करणं. जीवन अर्थपूर्ण जगणं म्हणजे माणसातलं विठ्ठलपण जागं करणं. विठ्ठल होणं म्हणजे समतोल वृत्तीने प्रत्येक कृती करणं, प्रत्येक गोष्ट विवेकाने करणं. आधी दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्यात स्वतःला बघणं. स्वार्थ, अहंकार यांना तिलांजली देणं. या विराट अनुभवाला विठ्ठलाची अंतरंगीची वारी म्हणतात. आपल्या सगळ्या संतांना विठ्ठल विविध रूपात जाणवला. संत नामदेव केशवरूपी विठ्ठलाकडे शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याची मूर्ती म्हणून बघतात. नामदेवांचा विठ्ठल आत्मपातळीवरचा सगुणाकार विठ्ठल आहे. संत तुकाराम विठ्ठलाकडे चतुर्भुज शंख चक्र क्रांतियुक्त असा विष्णू म्हणून बघतात. संत जनाबाई विठ्ठलबाला लेकुरवाळा असं म्हणते. समर्थ रामदासांनी धनुर्धारी रामस्वरूपात विठ्ठल बघितला
एकनाथांचा विठ्ठल विजयी विठ्ठल आहे. आधुनिक वाल्मिकी गदिमा यांना विठ्ठल वेडा कुंभार वाटला. बहिणाबाई चौधरी या कवयित्रीला हा विठ्ठल मोठा जादूगार वाटला. हरिहर ऐक्याचं प्रतीक असलेल्या कानडा विठ्ठलूचे सगळ्या संतांनी मनोभावे अत्यंत प्रेमाने स्वागत केलं.